मित्रांनो, आयुष्यात कधी कधी आपण थोडं थांबतो, स्वतःला समजून घेतो आणि मग पुन्हा नव्या ताकदीने पुढे जातो. आजचा हा व्हिडिओ म्हणजे तशीच एक नवीन सुरुवात, आरोग्य, फिटनेस आणि सकारात्मक जीवनासाठी. नमस्कार मित्रांनो, मी सचिन समय तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो आपल्या या मराठी फिटनेस चॅनलवर, जेथे मी फिटनेस आणि लाईफस्टाईल संबंधित व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येतो. आणि आज आपण एक खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. फिटनेस म्हणजे फक्त वजन कमी करणे नाही. फिटनेस हा शब्द ऐकल्यावर लोकांच्या डोक्यात पहिली गोष्ट काय येते? वजन कमी करायचंय, पोट कमी करायचंय, स्लिम दिसायचंय. पण खरंच फिटनेस म्हणजे एवढंच आहे का? चला आज थोडं खोलात जाऊन समजून घेऊया. फिटनेस म्हणजे शरीराची क्षमता, बॉडीज कॅपॅबिलिटी. फिटनेस म्हणजे फक्त वजन काट्यावर दिसणारा नंबर नाही. फिटनेस म्हणजे तुमचं शरीर किती मजबूत आहे, तुम्ही दिवसभर किती एनर्जेटिक राहता, थकल्याशिवाय कामं करू शकता की नाही, जिना चढताना दम लागतो की नाही. जर तुमचं वजन कमी असेल पण सतत थकवा येत असेल, पाठ दुखत असेल, दम लागत असेल, तर त्याला फिटनेस म्हणत नाही. फिट दिसणं आणि फिट असणं यात खूप फरक आहे. फिटनेस म्हणजे शरीराची खरी ताकद, ज्याला आपण स्ट्रेंथ म्हणतो. आपण रोजच्या आयुष्यात कितीतरी गोष्टी उचलतो. बॅग्स उचलणं, मुलांना उचलणं, गॅस सिलेंडर हलवणं किंवा मग रोजचं घरकाम. या सगळ्यासाठी शरीरात ताकद असणं फार गरजेचं आहे. जर शरीर मजबूत नसेल तर हळूहळू वय वाढल्यानंतर समस्या सुरू होतात. पाठदुखी, गुडघेदुखी, साधे हालचालीमध्ये प्रॉब्लेम, उठता बसताना पण आपल्याला त्रास होतो. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे फक्त बॉडी बिल्डरसाठी नाही, पण प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे, मग तुम्ही पुरुष असो किंवा मग महिला. कारण मजबूत स्नायू म्हणजे मजबूत शरीर. फिटनेस म्हणजे मानसिक आरोग्य. व्यायाम फक्त शरीराला नाही तर मनालाही मजबूत बनवतो. रेग्युलर एक्सरसाइज केल्यावर स्ट्रेस कमी होतो, मूड चांगला राहतो, आपल्याला झोप चांगली लागते, आपला कॉन्फिडन्स वाढतो. आजच्या मोबाईल आणि सेडेंटरी लाईफस्टाईल मध्ये हे खूप महत्वाचं आहे. कधी लक्ष दिलंय का? वर्कआउट झाल्यानंतर मन हलकं वाटतं, कारण फिटनेस तुमच्या शरीराला ऊर्जा देतो आणि मनाला स्थिरता देतो. फिटनेस म्हणजे मोबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी. अनेक लोक वजन कमी करतात पण त्यांचे गुडघे दुखतात, पाठ स्टिफ असते, शरीर रिजिड होतं. खरा फिटनेस म्हणजे शरीर फ्रीली मूव्ह होणं, खाली बसणं, उठणं, उभं राहणं, चालणं, वाकणं हे सहज झालं पाहिजे. फिटनेस म्हणजे लॉंग टर्म हेल्थ. फिटनेसचा खरा उद्देश म्हणजे निरोगी राहणं आणि आजारांपासून दूर राहणं. रेग्युलर एक्सरसाइजमुळे डायबिटीज होण्याचा धोका कमी होतो, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो, हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि शरीराची इम्युनिटी मजबूत होते. फिटनेस म्हणजे आज केलेली गुंतवणूक जी तुम्हाला उद्या निरोगी आयुष्य देईल. मित्रांनो, काही लोक मला नेहमी म्हणतात की सर, एक्सरसाइज करून पण माझं वजन कमी होत नाही. तेव्हा मी त्यांना एकच प्रश्न विचारतो, तुमची एनर्जी वाढली का? शरीरात स्ट्रेंथ वाढली का? आधीपेक्षा स्टॅमिना इम्प्रूव्ह झाला का? जर या तिन्ही प्रश्नांचं उत्तर हो असेल, याचा अर्थ तुमचा फिटनेस नक्कीच इम्प्रूव्ह होत आहे. कारण वेट लॉस हा फिटनेसचा उद्देश नाही, तो फिटनेसचा परिणाम आहे. म्हणून लक्षात ठेवा, फिटनेस म्हणजे फक्त स्लिम दिसणं नाही. फिटनेस म्हणजे स्ट्रॉंग, ऍक्टिव्ह आणि हेल्दी जीवन जगणं आहे. फक्त वजन काट्यावरचा नंबर नाही, तर तुमच्या जीवनाची क्वालिटी महत्वाची आहे. याच नोटवर मी आजचा व्हिडिओ इकडे संपवतो. व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच फिटनेस अवेअरनेस व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. टिल देन, स्टे फिट, स्टे स्ट्रॉंग.